तर आज रुक्मिणीनं एवढा पसारा काढला होता की तिच्या पसाऱ्यामुळे मला ओरडा मिळाला. तर सांगते कसं माहिती आहे, हे जेव्हापासून थोडं थोडं रांगायला चालायला लागलं असतं तेव्हापासून डोक्यामागे ताप करून ठेवलाय आणि पूर्ण याच्यातले कपडे काढून फेकून देते म्हटलं. तर नमस्कार मंडळी, आज रुक्मिणीचा पसारा बघितला आणि माझंही मन झालं की जरा आपणही आपलं कपाट बघूया, कारण जर असं कपाट माझ्या नवऱ्यानं उघडलं तर नक्कीच मला शिव्या भेटत. तिचा पसारा तर आवराचा राहिलाच, पण माझा पसारा पाहून माझ्या डोक्याला हात लागला होता. कारण खरं सांगू, ज्यावेळेस मी लग्न करून आली होती ना, त्यावेळेस माझ्याकडे मोजके 13 कपडे होते म्हटलं. मी खरंच फक्त 3-4 साड्या आणि 2-3 ड्रेस घेऊन आली होती. आणि हे जे आतापर्यंतचं एवढं सगळं पसारा दिसत आहे ना, हे मी जमा केलेलं माझं साम्राज्य आहे लग्नापासूनचं. आणि ते आवरताना मला खूप कंटाळा येतो. कधी कधी घेताना खूप मजा वाटते, पण हे आवरताना ना असं वाटते कशालाच बाई मी हे घेतलंय. यात तर काही असे आहे की जे घातलेही नाही. हे मिडी वगैरे तर मी अजून घातली पण नाही आहे. आणि आता ना आमची साईज जरा एक्स्ट्रा एक्सेल झाली आहे, त्याच्यामुळे हे होणार की नाही याचं काही सांगता येत नाही. असो, आम्ही ना आमचा पसारा आवरायला घेतला आणि आवरल्यानंतर असं काय माझा कपाट दिसत आहे, तुम्ही हे पटापट आवरून घ्या, नाही तर हे असे थोडे थोडे आपले ना पसारे खूप जास्त होतात. तर माझ्या व्हिडिओ आवडला असेल